नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, आपले शरीर हे एका विशिष्ट साचेबद्ध आकृतीमध्ये तयार झालेले असते आणि या शरीराला आधार आणि आकार देण्याचे कार्य आपल्या शरीरातील हाडे व पेशी करत असतात. दैनंदिन जीवनामधल्या रोजच्या हालचाली जसे की चालणं, बसणं, उठणं, पळणं, वजनदार वस्तू उचलणं या सगळ्या हालचालींसाठी सांध्यांची रचना केलेली असते आणि ज्या वेळेला सांध्यांमध्ये काही विकृती निर्माण होते किंवा काही त्रासदायक अशा गोष्टी होतात त्यावेळेला मग सांध्यांचे कार्य बिघडते आणि ह्या गोष्टी कष्टदायक आणि त्रासदायक होतात. प्रेक्षक हो, वर करणी वाटणारी सांधेदुखी ही आपल्याला एकाच प्रकारची वाटते, पण ज्या वेळेला आपण निदान करतो त्यावेळेला त्याच्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की संधिवातामध्ये येणारी सांधेदुखी, आमवात आहे, चिकनगुनियामुळे येणारी सांधेदुखी किंवा एखाद्या मोठ्या आजारामुळे होणारी ही सांधेदुखी, लक्षण स्वरूपात येणारी सांधेदुखी, अशा विविध प्रकारचे सांधेदुखीचे प्रकार आहेत. आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद या विषयावरती. प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सचिन भागवत गोडसे सर. नमस्कार सर. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, सरांना तर तुम्ही सगळे ओळखतच आहात, पण तरीसुद्धा सरांचा थोडक्यात परिचय असा आहे. वैद्य सचिन भागवत गोडसे सर गेली 16 वर्ष कुर्डुवाडी येथे संपूर्ण आयुर्वेद प्रॅक्टिस करत असून ते श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय यांचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत वैद्य सचिन गोडसे सरांनी हजारो रुग्णांशी संधिवात, आमवात तसेच चिकनगुनिया यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या रोगावर चिकित्सा करून त्यांना कायमस्वरूपी वेदनेतून मुक्त केलेले आहे. तसेच मणक्याचे, गुडघ्यांचे हजारो ऑपरेशन टाळलेले आहेत. ज्यांचे ऑपरेशन करून देखील वेदना राहिलेल्या असतात अशाही रुग्णांना यशस्वीरित्या वेदनामुक्त केलेले आहे. याशिवाय सरांच्या रुग्णालयात नवनवीन औषध पद्धतीमध्ये संशोधन करून त्यांचा रुग्णांना फायदा करून दिला जातो. संधिवात, आमवात, चिकनगुनिया याशिवाय सर्व व्यातवादी जसे की गुडघेदुखी आहे, मणक्यांचे विकार आहेत, किडनी विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व, सोरायसिस, थायरॉईड, पोटांचे सर्व विकार आणि विशेषतः उंची वाढवणे यांसारख्या अनेक आजारांवरती सरांनी प्रावीण्य मिळवलेले आहे. कुर्डुवाडी व्यतिरिक्त सरांचे मुंबईमध्ये दादर येथे तसेच ठाणे, पुणे आणि दौंड या ठिकाणी सर त्यांची वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. तर प्रेक्षक हो, आजचा विषय तुम्हाला कळालेलाच आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. आणि आजचा आपला विषय आहे संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य सचिन गोडसे सर. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, आपण बघतो की संधिवात हा एक समाजामध्ये अगदी आता तरुणाईमध्ये पण यायला लागलेला आहे. अगदी 20पासून अगदी आपण बघतो की लहान मुलांमध्ये सुद्धा आता संधिवाताचे किंवा हाडं दुखण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. संधिवात आपल्याला समाजामध्ये बघितलं तर संधिवात म्हणजे हाडांचे दुखणे हे फक्त माहिती असतं. तर संधिवात, आमवात ह्याच्यामध्ये आपण कसं हे करू शकतो, डायग्नोसिस कसं करू शकतो, डिफरन्शिएट कसं करू शकतो? बरोबर आहे. छान प्रश्न विचारला तुम्ही सुरुवातीला. संधिवात आणि आमवात हे दोन्ही वाताचे आजार आहेत. पहिल्यांदा संधी म्हणजे काय, आम म्हणजे काय आणि वात म्हणजे काय हे तिन्ही पाहूया. हे वाताचे आजार आहेत. 3 दोषापैकी आपल्या शरीरात जे त्रिदोष असतात त्यातला वाताचे हे आजार आहेत. वात हा 3 दोषापैकी एक, वात, पित्त, कफ त्यापैकी वात दोष आहे. वाताचे जे आपल्या शरीरामध्ये कार्य आहेत, मुख्य कार्य ते म्हणजे काय आहेत की उठणं असेल, बसणं असेल, चालणं असेल, फिरणं असेल, आकुंचन असेल, प्रसरण असेल किंवा पोट साफ होणं असेल किंवा मलमूत्राचे वेग असतील, हे सर्व ज्या क्रिया आहेत जोपर्यंत वात प्राकृत आहे तोपर्यंत व्यवस्थित चाललेलं असतं. ज्यावेळी हा वात बिघडतो किंवा दूषित होतो त्यावेळी मग मात्र त्या वाताचे जे हे आहेत कार्य आहेत ते बिघडायला सुरुवात होतात. म्हणजे काय, उठायला त्रास होणं, बसायला त्रास होणं, आखडणं, जखडणं, सांध्याच्या ठिकाणी जास्त त्रास होतो. हे वाताचं दुखणं पहिलं. संधिवात होतं म्हणजे काय आणि आमवात होतं म्हणजे काय, तर वाताचे जे दुष्टी आहेत किंवा वात जो बिघडतो म्हणतो आपण त्याच्या पाठीमागे जी कारणं आहेत, तर ती जी कारणं आहेत त्याच्यानुसार संधिवात होईल का आमवात होईल हे ठरत असतं. समजा धातुक्षयजन्य म्हणजे शरीरातली हाडं झिजत गेली, वय वाढत गेलं, अति कष्ट असेल, अति ताण असेल, अति धावपळ असेल, तर हे जे आहेत कारणं ह्याच्यामुळे काय होतं, वाताची वृक्ष गुणानं वात वाढतो आणि हाडांची झीज होते, संधिवात व्हायला सुरुवात होते. आणि हा जर का वात आहे
तो शरीरामध्ये जे आहार आहे, समजा स्निग्ध असेल, जड असेल, जे आपण बाहेरचं म्हणतो ना फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, हॉटेलिंग असेल, बेकरी असेल, हे सर्व पोटात जर पदार्थ गेले तर ते पचत नाहीत. जर नाही पचलं तर त्या शरीरामध्ये न पचलेला तो आम म्हणून शरीरात तयार होतो आणि हा आम जसं जसं साठायला लागतो तसं तसं सांध्याची हालचाल व्हायला, उठायला, बसायला, आकडायला सर्व गोष्टी मध्ये त्रास व्हायला लागतो आणि मग मात्र आमवाताची निर्मिती व्हायला लागते. म्हणजे संधिवात, आमवात ही त्याच्या पाठीमागे जी वाताची जी दुष्ट आहेत त्याची जी कारण आहेत त्याच्यानुसार हे संधिवात आणि आमवात व्हायला सुरुवात होत असते. ही झालं साधी लक्षणं. ह्याच्या पुढं आपण जर त्यामध्ये डिफरन्शिएटच जर करायचं म्हणलं की संधिवात म्हणजे काय, आमवात म्हणजे काय आणि चिकनगुनिया म्हणजे काय. आज आपण आता संधिवात आणि आमवाताच्या बरोबर जो चिकनगुनिया घेतलेला आहे हा खरं तर आता तुम्ही म्हणाल की संधिवात, आमवात हे झाली वाताचे आजार, चिकनगुनिया काय हा वाताचा आजार नाही, तो आहे एक तापाचा प्रकार जो जे आता आपण पाहतो की इडिस इजिप्टी आणि इडिस अजून एक तो अल्बोपिक्टस, हे 2 मॉस्किटो आहेत की ज्याच्यातून हा जो चिकनगुनियाचा व्हायरस आहे तो शरीरामध्ये माणसाच्या येतो आणि तिथून हा व्हायरल फिवर सारखा आजार होतो. पण ह्याच्यात होतं असं की संधिवात, आमवातापेक्षा सुद्धा संधिदुखी जास्त प्रमाणात असते, म्हणजे तीव्रता त्याची जास्त असते. म्हणजे पेशंट अक्षरशः तो बेड रिडन होतो. सांधे सुजणं असेल, त्यानंतर डोकं दुखणं असेल, उलटी असेल, अंगावरती रॅश असेल आणि पूर्ण फक्त सांधेच नाही त्यात शिरा, स्नायू, मांस सगळं अंग त्याचं दुखत असतं आणि प्रचंड वेदना असतात. शरीरावरती प्रचंड सूज राहते आणि काही पेशंटमध्ये 1 आठवडा, 2 आठवडे, काही महिने ते काही वर्षपर्यंत राहते. म्हणजे त्याची एवढी तीव्रता आहे की काही पेशंट म्हणजे कंटिन्यू ते ह्याच्यामध्ये राहतात, म्हणजे स्टेरॉइड डिपेंडंट होतात आणि त्याच्यानंतर ते हाडं झिजून शेवटी ऑपरेशनची वेळ येते आणि मग आयुर्वेदाकडे येतात. अशा वेळी जरी पेशंट आला आपल्याकडे तरीसुद्धा आपण त्याचं काय करत असतो, आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान केलं जातं. आणि हा जो चिकनगुनिया आहे ह्याचं आयुर्वेदिक पद्धतीने ज्यावेळी निदान केलं गेलं त्यावेळी असं निदान होतं की शरीरामध्ये जसं आपण आता म्हणलं ना किंवा वात वाढला ह्याच्यामुळं, झीज झाल्यामुळं, आहारामुळं, तसं विहारामुळं, तसं जी शरीरामध्ये वात वाढण्याचं अजून एक कारण ज्याला आगंतुक कारण म्हणलं जातं, जसं एखाद्याला ॲक्सिडेंट झाले असेल, पडलेला असेल, आघात झालेला असेल, त्यातून आगंतुक पद्धतीने सुद्धा वात वाढत असतो. तसंच विषामुळे पण वात वाढू शकतो. ह्याला कीट आणि लुता विषजन्य असं म्हणलं जातं. हा जो हे आहे डास आहे तो एक कीटकच आहे, त्याच्यातून शरीरामध्ये विष सोडलं जातं आणि त्याच्यातून उत्पन्न होणारा ताप आणि त्या तापामध्ये होणारी सांधेदुखी, संधिगत वात, त्याची जी लक्षणं आहे ते क्रिपलिंग हे म्हणतात, त्याला पेन्स म्हणतात. म्हणजे पेशंट सांगतो की सगळ्या शरीरात चमका येतात, उठलं तरी चमका, बसलं तरी चमका, हल्लं तरी चमका, एवढं त्याला वेदना होत असतात आणि हाय ग्रेडचा फिवर राहतो. मग ह्याची जे आहेत ज्यावेळी साध्या संधिवातासारखी, आमवातासारखी ट्रीटमेंट केली तर होत नाही, पण ह्याच्यासोबत जर आगदातली औषधं दिली तर मग मात्र तो ताप कमी होतो. ताप जर कमी झाला तर सांधेदुखी कमी होते. सांधेदुखी कमी झाली जर ते विष जे आहे कीट, लुता, ह्याचं विष जे आगतंत्रामध्ये काही आगत सांगितलेले आहेत कीट आणि लुता हे घालवण्यासाठी, त्याची जर ती आगत वापरली तर त्या शरीरातलं विष निघून जातं, त्या शरीरातला ताप निघून जातो आणि कायमस्वरूपी त्या शरीरातून हा चिकनगुन्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जातो. अशा पद्धतीने ज्यावेळी लोकांना समजायला लागलं की आयुर्वेदात की 2-2, 3-3 महिने यांची औषधं खाऊन सुद्धा फरक पडत नाही, पण आयुर्वेदामध्ये त्या पद्धतीने निदान केलं, त्या पद्धतीने औषध दिली तर विना साईड इफेक्ट आणि कमी कालावधीमध्ये ह्यातून बाहेर पडते ते. त्यामुळे मात्र आता आजकाल लोक चिकनगुन्यासाठी सुद्धा आपल्या आयुर्वेदाकडे वळायला लागले. ही चांगली गोष्ट आहे. बरोबर. सर, आमवात, चिकनगुनिया आणि वातव्याधी जसे की संधिवात आहे, याच्या व्यतिरिक्त कोणते वातव्याधी आहेत आणि त्याची कारणं काय असतात? आहार विहार किंवा ह्याच्याबरोबर जी असलेली कारणं आहेत ती स्पेसिफिक कारणं काय असतात? बरोबर आहे. आता प्रथम पहिल्यांदा आपण संधिवाताची कारणं घेऊया. संधिवातामध्ये काय असतं की जो आहार आहे तो वातोळ असणं, म्हणजे ज्यामध्ये आपण रोजच्या आहारातलं जर पाहिलं तर वांग असेल, बटाटा असेल, भात असेल, हरभरा डाळीचे पदार्थ असेल, म्हणजे हॉटेलमधले जेवढे सर्व पदार्थ आहेत ते असेल, आंबट आंबवलेले जे पदार्थ, फर्मेंटेड फूड म्हणतो, पॅकेट फूड म्हणतो किंवा डाएट म्हणलं जातं, हे त्या जे आहार घेतला जातो वातुळ आहार म्हणला जातो. त्यानंतर जेवणाची वेळा, सकाळचं जेवण आहे ते दुपारी, दुपारचं जेवण रात्री, रात्री जागरण असणं, दिवसा झोपणं असणं, हे वातवाढीचं आहे. त्यानंतर विरुद्धासन, बाहेरचं जे खाणं, मिल्कशेक वगैरे, ह्याच्यातून काय होतं की शरीरामध्ये पचन आहे ते बिघडायला सुरुवात होते. त्याचबरोबर जर शरीराला जर नाही लागलं की जे काय आपण खातोय ते भरभर खाल्लं, धावपळ करत खाल्लं, शरीराला जर नाही लागलं, जे हरी करी वरी म्हणलं जातं, तर ते शरीराला नाही लागलं तर त्या शरीरामध्ये वात वाढायला लागतो. दुसरं डाएट म्हणजे आहारच कमी घेणं, त्यानंतर वृक्ष आहार घेणं, जे आपण म्हणतो ना की दूध, तूप, पोळी, भाजी हा प्रकारच नसणे, दूधच न खाणे, तूपच न खाणे, म्हणजे स्निग्धता ज्या शरीरामध्ये यायला पाहिजे तर येणे, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आहारातून. विहारातून काय होतं की अतिजागरण असेल, अतिप्रवास असेल, उभा राहूनची ज्यांची ड्युटी आहे किंवा जे बस प्रवास कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील, त्यानंतर जी पोलिसांची ड्युटी असते, उभा राहून ड्युटी असते, त्यांची ड्युटी असेल, ज्यांना सतत बाहेरचं खावं लागतं, फास्ट फूड, जंक फूड, हे परत तिथंच येतं. त्यानंतर अतिव्यवाय असेल, म्हणजे मैथून जास्त प्रमाणात असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढणारं वय. त्याच्यामुळे काय होतं, शरीरामध्ये धातूंची झीज व्हायला लागते आणि वाताचा प्रकोप व्हायला लागतो. अशा पद्धतीने संधिवाताची कारणं आपल्याला जास्त करून दिसत असतात. ह्याच्या पुढं आमवाताची जर स्पेसिफिक कारणं पाहायची म्हणलं
तर आहारामध्ये स्निग्ध आहार असणं, त्यानंतर हे सगळे फास्ट फूडचे जे प्रकार आहेत, पिझ्झा असेल, बर्गर असेल, त्यानंतर पॅक्ड जे फूड आहे, तेलकट तळलेलं असेल, पनीर असेल, किंवा जे आजकाल व्यायाम केला जातो आणि त्याच्यासोबत जी प्रोटीन पावडर त्या दुधामध्ये टाकून घेतली जाते, ह्यानं काय होतं, हे पचायला जड होतं. जर नाही पचलं तर शरीरामध्ये आम म्हणलं जातं. आम म्हणजे काय म्हणते का, शरीरात न पचलेला चिकट पदार्थ आहे. तर ह्या आमाची व्याख्या असं सांगितलं जाते, अविपक्वम असंयुक्तम दुर्गंधम बहुपिच्छलम सदनम सर्वगात्राणाम. आम म्हणजे काय की न पचलेला आहार, ते शरीराला खूप दुर्गंधीयुक्त म्हणजे त्याचा जो मळ आहे किंवा मूत्र असेल, हे त्याचं फॉल स्मेल म्हणतात त्याला, किंवा दुर्गंधी येते. सदनम सर्वगात्राणाम म्हणजे काय होतं की हा शरीरामध्ये जर आला तर शरीर जड व्हायला लागतं, अंग जड व्हायला लागतं, त्यानंतर आळस यायला लागतो, थकवा यायला लागतो, आणि अरुची म्हणजे जेवायची इच्छा होत नाही, त्यानंतर पडून राहावंसं वाटतं, अंगात ताकद गेल्यासारखी, सदनम सर्वगात्राणाम म्हणजे सर्व अंग आहे ते गळून गेल्यासारखं वाटतं, अशा पद्धतीची लक्षणं होतात. आणि हा आम ज्यावेळी सगळ्या शरीरात पसरतो त्यावेळी काय होतं, स्रोतोरोध बलभ्रंश, निद्रा, आलस्य, गौरम आलस्य पक्ती. म्हणजे काय होतं, स्रोतरोध होतो, गौरव येतो, आळस येतं, त्यानंतर निद्रा यायला लागते, आणि आळस, गौरव हे शरीरामध्ये सर्व व्हायला लागतं. निष्ठीव मलसंगा रुची क्लम. हा क्लम म्हणजे सर्व शरीरातल्या ज्या क्रिया आहेत, उठणं असेल, झोपणं असेल, जागणं असेल, ह्या सगळ्या क्रियामध्ये अडथळा यायला लागतो. म्हणजे शरीरामध्ये त्या आम साठल्या असं म्हणू शकतो. आणि त्यातून पुढे होते आमाची निर्मिती. आणि सगळ्यात शेवटी आपण जो चिकनगुन्याचा विचार करणार आहोत, त्याच्यामध्ये त्याचं जर डायरेक्ट कारण आहे, किंवा तो जो हे मॉस्किटो आहे किंवा तो जो मच्छर आहे, त्याच्यातून शरीरामध्ये हे सोडलं जातं, विष सोडलं जातं, की ज्याला आपण आज म्हणतो की चिकनगुन्याचं असेल, किंवा डेंग्यूचं असेल, किंवा मलेरियाचं असेल. तर हे कीट आणि लुता ह्यांचे विष आहेत शरीरामध्ये, त्याच्यातून उत्पन्न झालेले व्हायरल फिवर ज्याला म्हणलं जातं. तर त्या व्हायरल फिवरची म्हणजेच ह्या विषयाची जर आपण हे करायला लागलो, ट्रीटमेंट करायला लागलो, तर मग मात्र तो जो चिकनगुन्या आहे त्याची तर ट्रीटमेंट होतेच होते. पुढे जाऊन होणारी जी हाडाची झीज आहे ती आपण तिथे थांबवू शकतो. अशा पद्धतीने जर का ट्रीटमेंट करत गेलो, म्हणजे हे आधुनिक आणि आयुर्वेदिक अशा पद्धतीने जर विचार केला, त्याचं निदान जर का आयुर्वेदिक पद्धतीने करत गेलो आपण, तर मग मात्र चिकित्सा करायला सुकर होते. प्रेक्षक हो, वातव्याधींवरती आपण बोलत आहोत. आमवात आणि चिकनगुन्या याविषयी सर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत संधिवात, आमवात आणि चिकनगुन्या आणि आयुर्वेद या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य सचिन गोडसे सर. सर, आपण आता कारणांविषयी सगळे डिस्कशन केलेलंच आहे. संधिवात होण्याची स्पेसिफिक लक्षणे काय असतात? संधिवात झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात पेशंट्समध्ये? बरोबर, कारण पेशंट ज्यावेळी येतो त्यावेळी एवढं सांगतो की बा हा सांधा दुखतोय, तो सांधा दुखतोय, ठणकतोय, आग होते, असं होतं. तर त्यातून ज्यावेळी आपण हे करतो, त्याचं निदान करायला जातो, त्यावेळी संधिवाताची प्रमुख लक्षणं काय असतात की हा जो त्रास आहे तो वाताचा त्रास आहे, संध्याकाळी जास्त वाढतो. बरोबर. त्यानंतर त्या सांध्यामध्ये आवाज येतो, कटकट येतो, आणि सर्वात महत्त्वाचं आहे की ह्यामध्ये मोठे सांधे इन्व्हॉल्व जास्त झालेले असतात.
त्यानंतर ह्याच्यामध्ये ताप वगैरे काय येत नाही, त्यानंतर जडपणा येत नाही, वय ही झालेलं असतं, म्हणजे पुढं वय जास्त गेलेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या पेशंटमध्ये रुक्षता जास्त वाढलेली असते, उष्णता ही जास्त वाढलेली असते. अशा पद्धतीने जर आपण पाहायला गेलो त्यामध्ये तर सांध्यात कटकट आवाज येणं, संध्याकाळी वात वाढतोय असं सांगणं, त्यानंतर पेशंटला उठताना बसताना त्रास होतोय असं तो पेशंट सांगत असणं आणि त्यामध्ये ताप वगैरे काय नाही, आम वगैरे काय नाही, जडपणा काय नाही, तरीसुद्धा सांधे दुखतात आणि आवाज येतो, कटकट करतो, अशा पद्धतीने जर ते असेल किंवा घासते असं सांगत असतात पेशंट, तर हा संधिवाताचा रुग्ण असतो. म्हणजे काय होतं की बरेचदा वय जसं जसं वाढत जाईल तसं तसं हे झीज आहे ती वाढत जाते, झीज आहे ती वाढत जाते. मग त्यांना सुरुवातीला काय होतं की सुरुवातीला थोडीच लक्षणं असतात, म्हणजे फक्त अंगच दुखते, पाठच दुखते, कंबरच दुखते, त्याच्यानंतर मग एक एक सांधा वाढत जातो. जे आपली वेट बेरिंग जॉईंट म्हणतात, म्हणजे खुब्याचा असेल, गुडघ्याचा असेल, ही तर जास्त वेदना होतात. आणि ज्यावेळी पेशंटला उठायला बसायलाच त्रास होतो किंवा टॉयलेटला बसायलाच त्रास व्हायला लागतो, उठलं तर हे व्हायला लागतात, मुंग्या यायला लागतात पायामध्ये किंवा चक्कर यायला चालू होते, अशा वेळी मग मात्र पेशंट काय करतात की डॉक्टरांकडे जातात. त्यानंतर एक्सरे वगैरे केला जातो, MRI केला जातो, मग पाहिलं जातं की गुडघ्याच्या मधली पूर्ण गादी झिजलेली आहे, मणक्याच्या मधली गादी आहे ती झिजलेली आहे, म्हणजे हे पूर्ण वात वाढून वाढून तिथं रुक्षता वाढून तिथं झीज झालेली असते. अशा कंडिशनमध्ये पेशंट येतो आणि मग त्यानंतर आपलं ज्यावेळी त्यांचं निदान पेशंट आलेला असतो, खरं तर गुडघेदुखी किंवा खुबा दुखतो किंवा मणक्यात दुखते किंवा पाठ दुखते असं आलेलं असतो. त्यानंतर मग त्या संधिवातात जर निदान झालं तर मग मात्र दीपन करणं, पाचन करणं, शोधन करणं, शमन करणं आणि रसायन करणं, अशा पद्धतीने आपण त्याची ट्रीटमेंट करत असतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल की आपल्या ह्याच्या पुण्याच्या ओपीडीमध्ये एक पेशंट होते, जवळजवळ 70-72 वर्षाच्या त्या लेडीज होत्या. त्या ज्यावेळी आल्या त्यावेळी त्यांना सांगितलं की तुमच्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि गुडघे पूर्ण झिजलेले आहेत आणि ते आले होते ऑपरेशन टाळण्यासाठी आपल्याकडे. ज्यावेळी आले त्यावेळी पाहिलं तर पूर्ण शरीरामध्ये वात वाढलेला होता, त्यामुळे दीपन केलं, पाचन केलं आणि त्याच्यानंतर त्यांना तिक्त क्षीराच्या बस्ते दिल्या. त्यांची गुडघ्याची झीज तर कमी आलीच आली, पण पूर्ण शरीरामध्ये जो वाढलेला वात होता तो साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांचा वात कमी करू शकलो आपण. आणि वात पूर्ण कमी केल्यामुळं त्यांचं जे उठणं असेल, बसणं असेल, चालणं असेल, फिरणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्वत झाल्या. ते फक्त गुडघ्यासाठी आले होते, पण गुडघ्याचं ऑपरेशन तर टळलं. त्यांच्या वेदना तर त्या कमी झाल्या, ऑपरेशन टळलं आणि पूर्ण शरीरातला जो वात होता तो आपण त्या वयात सुद्धा आपण त्यांचा कमी करू शकलो. म्हणजे आयुर्वेदामध्ये काय होऊ शकतं की एवढ्या उशिरा जरी आलं तरी सुद्धा संधिवाताचा जो त्रास आहे, त्यांचं गुडघेदुखीचं जे ऑपरेशन आहे ते आपण त्या वयात सुद्धा टाळू शकतो. अगदी छान. प्रेक्षक हो, सरांनी संधिवातावरती खूप चांगल्या पद्धतीने लक्षणे आणि चिकित्सेचा एक संक्षिप्त तुम्हाला हे झलक दिलेली आहे की अंतर्गत औषधं घेण्याबरोबरच बस्ती आणि पंचकर्म यामुळे तुमची कितीही जुनाट संधिवाताचा त्रास असेल तर तो आपण अंडर कंट्रोल ठेवू शकतो किंवा बरा करू शकतो. असं हे झालं संधिवाताबद्दल. आमवातामध्ये काय लक्षणं असतात? बरोबर. आमवातामध्ये काय होतं की पेशंट सांगतो की सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर जड वाटतंय, थोडंसं हालचाल केली, आंघोळ केल्यानंतर मग बरं वाटतं, त्यानंतर अंग जड व्हायला लागतं, आळस यायला लागतो, कुठलंही काम करायला नको वाटतं, चव लागत नाही शरीराला. त्यानंतर जो सांध्यामध्ये आम जो साठतो ना त्यामध्ये ते हे तर झालेलंच आहे, म्हणजे गौरव, आलस्य, अनिद्रा, अरुची, अक्लम हे सगळं झालं. तर त्याच्याबरोबर काय होतं की पेशंट सांगतो की रात्री सकाळी उठलं की अंगातून म्हणजे हेच जातं, म्हणजे सगळं ताण जातो, त्यामुळे सांधे ते जड व्हायला लागतात, सांध्यावरती सूज यायला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये लक्षण काय असतं की कधी हा सांधा दुखतो, कधी हा सांधा दुखतो, कधी हा सांधा दुखतो, कधी हा सांधा, त्या सांध्यावरती सूज येणं, सांधा तो गरम होणं आणि त्यामध्ये वेदना. ह्याच्यामधले वेदना ते असं स्पेसिफिक सांगितलेलं रुचिकवत, म्हणजे विंचू चावल्यानंतर जसा दंश झाल्यानंतर वेदना होतात तशा पद्धतीने ह्याच्यामध्ये वेदना होतात. त्याच्यावरून आपल्याला हा आमवात आहे ओळखता येतं. दुसरं त्याचं जे पचन आहे, पोट व्यवस्थित साफ न होणं, जड वाटणं, पोटात गॅस होणं, गच्च होणं, आळस येणं, डोळ्यासमोर अंधार येणं, ही सगळी त्यामध्ये आमाची लक्षणं हे त्या दिसत असतात. त्याच्यावरून हे आमाचं डायग्नोसिस केलं जातं. आणि हा आमवात आहे ना, हा सर्वात महत्त्वाचा होतो तो आहारातूनच. कारण बऱ्याचदा दिसतं की लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत आम जर शरीरामध्ये साठायला लागला तर मग मात्र हे लक्षण येतात. परवा एक साधारण मला वाटतं 20-21 वर्षाचा मुलगा होता तो, 20-21, आणि त्याला जो त्रास होता तो साधारण 3.5-4 वर्षापासून तो स्टिरॉइड डिपेंडंट पेशंट झाला होता. एका वेल नोन म्हणजे ह्याच्यातल्या आपल्या ठाण्याच्या ओपीडीमध्ये आला होता. एका वेल नोन ऑर्थोपेडिशियनकडे त्यांची ट्रीटमेंट चालू होती. त्यांना जवळजवळ 2.5 ते 3 वर्षापासून स्टिरॉइड डिपेंडंट झाला होता तो. तरी सुद्धा औषध खाऊन सुद्धा त्याला वेदना होणं, सूज येणं, मग तो 20-21 वर्षाचा मुलगा पण तो रडत होता, म्हणजे औषध खाऊन सुद्धा त्याला तो त्रास व्हायचाच. म्हणजे थोडं जरी चेंज झालं, खाण्यापिण्यात चेंज झालं, म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपत्ती सेवन केलं की त्रास व्हायचा. ज्यावेळी ते आपल्याकडे आले त्यावेळी त्याचं जे निदान होतं ते आपण आमवाताचं निदान केलं. आमवातामध्ये ज्यावेळी आपण पाचन करायला सुरुवात केली, जवळजवळ 1-1.5 महिना फक्त पाचनासाठी गेला. त्याच्यानंतर पाचन झाल्यानंतर आपण त्याला बस्ती चालू केल्या. बस्ती चालू केल्यानंतर जो काही त्रास कमी आला होता, म्हणजे पहिल्यांदा सूज कमी आली, अंगातला ताप कमी आला, शरीर हलकं व्हायला लागलं, उठायला बसायला यायला लागलं. पण बस्ती चालू केली आणि त्यानंतर परत अजून वेदना वाढल्या. मग त्यावेळी असं समजलं की त्याच्यामधलं आमाचं पाचन अजून झालेलं नव्हतं. बस्ती परत बंद केल्या, परत अजून 1 महिना आमाचं पाचन केलं
आणि त्याच्यानंतर मात्र त्या पेशंटच्या ज्या वेदना गेल्या, साधारण 2-2.5 महिन्यानंतर ज्या वेदना गेल्या, त्यानंतर परत अपत्य सेवन झालं, ऋतू बदलला तरीसुद्धा त्याला वेदना झाल्या नाहीत. म्हणजे आयुर्वेद किती जुनाट हे करू शकतो. फक्त त्याचं जर निदान प्रॉपर केलं आणि पाचन व्यवस्थित जर केलं तर मात्र त्यातून तो बरा होऊ शकतो. त्याच्यानंतर त्या पेशंटला ज्वरातल्या बस्ती दिल्या, कृमींच्या बस्ती दिल्या आणि त्याच्या शरीरातली सगळी उष्णता गेली. त्यानंतर त्याचं यापन केलं, म्हणजे जे ब्रोहन म्हणतो आपण ते केलं, जी झीज होती ती भरून काढली आणि त्यानंतर रसायन ट्रीटमेंट करून आता पेशंटला खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे. बाहेरचं जरी खाल्लं तरी त्याला कधी त्रास होत नाही. म्हणजे आम फक्त जर निदान झालं आणि त्याचं जर व्यवस्थित पाचन केलं तर तो पेशंट किती जुना असेल तरी करू शकतो, किती लहान असेल तर आपण त्यातून बाहेर काढू शकतो आणि किती स्टेरॉइड डिपेंडेंट असला तरीसुद्धा आपण त्यातून बाहेर काढू शकतो. हे नक्की आहे. सर, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे, पुणे. नमस्कार. हां, नमस्कार मॅम, बोला. मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. हो हो, बोला. मला असा प्रश्न विचार की चिकनगुनिया हा कशामुळे होता माहिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संधिवात होतो, तर संधिवाताला मीठ, हिंग आणि तेल जाऊन जर उन्हात बसलं तर कितपत योग्य, आणि त्याला जर गरम टॉवेलचा वाफारा दिला तर ते कितपत योग्य आहे. आणि संधिवाताने पाय दुखून माणसाला बरोबर चालता येत नाही का. आणि आमवात म्हणजे शिळं खाल्लं म्हणजे आदल्या दिवशीचा भात खा, पोळी खा, तर त्यांनी आमवात वगैरे होतो का. तर शिळं हे खाऊ नाही का असं मला वाटतं. म्हणजे ताजंच खावं करून. आपलं वय किती आहे? 3 प्रश्न आहेत. माझं वय 65 आहे, पण कोणालाही झालं तरी हल्ली शिळं खाल्लं जातं, वाया होईल. त्याच्यासाठी आंबट हा होतो, तर त्याच्यासाठी काय उपाय आहे किंवा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी. छान प्रश्न विचारला आणि सर्वांसाठी त्यांनी उपयुक्त प्रश्न विचारलेला आहे. तुमच्या सर्व प्रश्नाचे एकदम ह्याच्यामध्ये उत्तरं तर आलेलीच आहे. तरी सुद्धा मी त्यांना सांगेल की त्यांनी पहिला प्रश्न विचारला की संधिवातामध्ये तेल, हिंग आणि मीठ जर चोळलं तर चालेल का, आणि टॉयलचा वाफारा दिला तर चालेल का. हे संधिवातामध्ये चालेल, पण आमवातामध्ये चालत नाही. जर तेल लावलं आणि शेकलं तर आमवातात ते वेदना वाढतात, आणि तेल लावून जर का शेकलं तर संधिवातातल्या वेदना ह्या कमी होतात. हे अपक्षय आणि अपक्षयाचं हे लक्षण आहे. संधिवात का आमवात हे ओळखण्याचं हे लक्षण आहे. हे एक. दुसरं त्यांनी सांगितलं की शिळं खाल्ल्यानंतर त्यानंतर पॅक्ड फूड जे आहे ते खाल्ल्यानंतर जर शरीरामध्ये आम निर्मिती झाली तर परत आमवातीची निर्मिती होत असते. त्यामुळं शिळं अन्न हे खाऊ नये. त्यानंतर ताजं अन्न असावं, स्निग्ध असावं आणि थोडंसं तरी उष्ण असावं. अशा पद्धतीने जर आहार घेतला आणि तोही दिवस मावळाच्या आतमध्ये घेतला, आदल्या रात्रीचं त्याला परियुषित अन्नच म्हणतात, त्याच्यातून आमच निर्माण होणार आहे. त्यामुळे परियुषित अन्न हे कदापि वर्ज्य करावं. परियुषित अन्न म्हणजे फक्त त्यांनी विचारलं की भाकरी, पोळी, भात हे आजचं, तर आपण जे परियुषित अन्न खातो ते बेकरी आयटम असेल, इव्हन त्याच्याही पुढे जाऊन आपण जे बिस्लरीचं पाणी पितो ते 6 महिने शिळं पण असू शकतं. त्यामुळे हेही शिळं धरलं जातं. त्यामुळे उकळून गार केलेलं पाणी त्याच्यासोबत जर गेलं तर हे परियुषित अन्नाचे जे दोष निर्माण होणार आहेत, आम निर्माण होणार आहेत, तो होणार नाही. फास्ट फूड, जंक फूड हे सगळं ज्याच्यावरती लिहिलेलं असतं 3 महिने चालेल, 6 महिने चालेल, 8 महिने चालेल, हे सगळं परियुषित अन्नामध्ये येतं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही टाळायलाच पाहिजे, तरच तुम्ही आमवातातून बाहेर पडू शकता. आणि जी हाडाची होणारी झीज आहे ते आपल्याला टाळता येते, आणि जे म्हातारपण लवकर येणार आहे तेही आपण ह्याच्यातून जर हे टाळलं तरी होऊ शकतं. ह्याच्यावरची उपचार जर समजा खाण्यात येतच असेल तर काय करावं. भात आहे पचवण्यासाठी जिरा असतं, जिरा आणि बडीशेप खावी. त्यानंतर पोळी जर खाल्लेली असेल तर ओवा आणि बडीशेप अशी खावी. आणि हे दोन्ही जास्त प्रमाणात येत असेल, बऱ्याच दिवसापासून येत असेल, बेकरी आयटम फूड, फास्ट फूड हे जर येत असेल तर रोज सकाळी सुंठीचा काढा करावा. सुंठीचा काढा आणि त्यामध्ये 2 चमचे गंधर्व तेल हे किंवा एरंड तेल 2 चमचे टाकलं आणि साधारण 3 आठवडे जर घेतले, 21 दिवस, तर शरीरामध्ये जो काय साठलेला आम आहे तो पूर्ण बाहेर जातो. त्यानंतर संध्याकाळचं उशिरा जेवण आहे ते कमी करायचं, थोडासा व्यायाम करायचा आणि शरीराला, अंगाला तेल लावून मालिश करून त्यानंतर थोडंसं चालणं फिरणं किंवा सूक्ष्म व्यायाम किंवा योगासन हे जर केलं तर शरीरात जेवढा काय आम राहिलेला आहे तो निघून जायला मदत होते. नक्कीच. प्रेक्षको, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा
9766692055. प्रेक्षक ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या प्रोग्राममध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत संधिवात, आमवात आणि चिकनगुनिया या आजाराविषयी. आणि त्यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य सचिन गोडसे सर. प्रेक्षक, आपण संधिवात आणि आमवात याविषयी खूप सविस्तर चर्चा केलेली आहे. लक्षणे कळलेली आहेत, निदान आहे, त्याच्यावरची चिकित्साही आपल्याला समजलेली आहे. पण सध्या आपल्या सगळ्यांमध्ये जो सापडतो तो म्हणजे चिकनगुनिया. चिकनगुनियाला तशी एक स्पेसिफिक जरी हिस्ट्री नसली तरी बऱ्याच लोकांमध्ये डासांच्यामुळे तो सापडतो. ॲलोपॅथीमध्ये त्याच्यावरती औषध नाही आहे असं आपण म्हणतो. तर सर, बऱ्याच वेळेला असं होतं की टेस्ट निगेटिव्ह येते पण तरीसुद्धा पेशंटमध्ये त्याची लक्षणं दिसत असतात. तर बरोबर. आयुर्वेदानुसार आपण त्याची चिकित्सा किंवा निदान कसं करू शकतो? बरोबर, छान प्रश्न विचारला. कारण काय आहे, आजकाल बऱ्याचदा पेशंट ज्यावेळी येतात ना त्यावेळी त्यांना जी चिकनगुन्याची जी टेस्ट आहे ती निगेटिव्ह असते, पण negative लक्षणं आलेली असतात. असते. काही जणांमध्ये लक्षणं काहीच नसतात पण टेस्ट पॉझिटिव्ह असते. ते व्हायरल इन्फेक्शन मानलं जातं. आणि जोपर्यंत व्हायरल लोड WBC कमी होत नाहीत तोपर्यंत ते काय म्हणतात की बाबा ह्याला काय काळजी करण्याचे कारण आहे. पण एकदा जर का WBC कमी व्हायला सुरुवात झाली पेशी कमी किंवा झाल्या प्लेटलेट कमी व्हायला सुरुवात झाली मग मात्र ते पेशंट रिस्कमध्ये जातो आणि पुढं ते कॉम्प्लिकेशन वाढत जातं. अशा पद्धतीने ते ट्रीट करतात. कारण त्यांच्याकडे हा जो एडिस इजिप्टिका किंवा अल्बोपेक्टस हे आहे मॉस्किटो आहे, हा जसं चिकनगुनिया करतो तसं डेंगू पण हाच व्हायरस करत असतो. हाच मॉस्किटो थ्रू तो पसरत असतो. तर अशा पद्धतीने ज्यावेळी आपल्याकडे पेशंट येतो त्यावेळी पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळी आम्ही पण हे केलं होतं, म्हणजे लक्षणं जर दिसतात की संधिवातासारखी, लक्षणं दिसतात आमवातासारखी, पण ह्याची ट्रीटमेंट संधिवातासारखे जर करायला गेलं किंवा ज्वराप्रमाणे जर करायला गेलं तर हे होत नव्हतं. पण ज्यावेळी ह्यामध्ये आगदाचा विषाचा विचार केला गेला त्याचवेळी मग मात्र विषाच्या निदानात किंवा विषामध्ये जी ह्याच्यामध्ये आपल्या आयुर्वेद संहितेमध्ये जी सांगितलेली आगद आहेत ती ज्यावेळी वापरायला चालू केली त्यावेळी तो ताप किंवा ते जे विष आहे ते कमी व्हायला सुरुवात झालं. आणि विष कमी व्हायला लागल्यानंतर मग मात्र शरीरातला ताप उतरतो आणि ताप उतरल्यानंतर मग मात्र त्या सांध्यातला जो काही ठणका असेल किंवा जे क्रिपलिंग पेट म्हणतात चमका येतात. पेशंट टिपिकल सांगतो की सूज कमी येत नाही, त्यानंतर चमका कमी येत नाहीत, त्यानंतर उठताना बसताना त्रास होतो, म्हणजे पूर्ण आखडतो जखडतो, म्हणजे आखडून जातो. आणि लक्षणं ती सडन होत असतात. बरोबर. म्हणजे तुम्हाला ह्याचं एक दौंडच्या उपिडीतलं एक उदाहरण सांगतो की ते पेशंट जे आहेत ते साधारण 2-2.5 महिन्यापासून चिकनगुनिया झालेला होता. 2-2.5 महिन्यापासून त्यांना ट्रीटमेंट पण चालू होती तरीसुद्धा त्यांची सूज कमी येत नव्हती. त्यानंतर त्यांचं वेदना जे चमका होत्या ते कमी येत नव्हतं. एक हातावरती जी सूज आहे ती जास्त होती, मान आखडून जखडून गेली होती, म्हणजे मान फिरवताच येत नव्हते, अशी करता येत नव्हते, अशी करता येत नव्हते. आणि ते पेशंट ज्यावेळी आपल्याकडे आले त्यावेळी त्यांचं निदान तर ते करूनच आले होते चिकनगुनियाचं आहे. त्यानंतर ट्रीटमेंट चालू केली, ज्वराची ट्रीटमेंट चालू केली, विषाची ट्रीटमेंट चालू केली आणि मग संधिवाताची ट्रीटमेंट त्यांना चालू केली. जसं जसं त्या चिकनगुनियाचं विष कमी येत गेलं तसं तसं ज्वर उतरत गेला. ज्वर कमी झाल्यानंतर शरीर हलकं झालं, सूज कमी यायला लागली. सूज कमी आल्यानंतर मग मात्र पेशंटला हालचाल वगैरे व्हायला लागली. 3 ते 4 आठवड्यानंतर पेशंटच्या ज्या वेदना आहेत त्या जवळजवळ 60-70% कमी आल्या. पण मानेचा आखडणं जखडण्यानं हातातलं कमीच येत नव्हतं. ज्यावेळी परत त्यांची ही ट्रीटमेंट चालू केली मानेसाठी, म्हणजे मन्यग्रहाची आणि ह्याची मन्यगत वाताची, ज्यावेळी त्याची ट्रीटमेंट केली त्यावेळी मात्र तिथं आपले जे आहेत पत्रपुटली शेक असतील, त्यानंतर नस्य आणि त्या ठिकाणी लेप लावले गेले. त्या ठिकाणी लेप लावल्यानंतर मग मात्र पेशंटचे तिथला जो मन्यस्तंभ होता तो कमी झाला. आणि ज्या आपण जे म्हणतो ना की सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, त्यांना ते अगोदरपासूनच होतं सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास, त्याच्यामुळे हातातली जी गेलेली ताकद होती ती परत यायला लागली. ज्यावेळी हे पेशंटला 2-2.5 महिन्यानंतर एक गोष्टी क्लिअर होत गेल्या त्यावेळी त्यांनी सांगितलं की हा त्रास मला 3-3.5 वर्षापासून होतं सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा. त्यांना सांगितलं होतं की C5, C6, C6, C7ला डिस्क प्रोट्रुजन झालेलं होतं, नस दबलेली होती 2 ठिकाणी आणि त्याच्यामुळे हातातल्या मुंग्या जास्त होत्या. त्यानंतर हातातली ताकद कमी झालेली होती आणि त्याच्यानंतर हे चिकनगुनियाचं अचानक झालं. ज्यावेळी पेशंटला त्रास वाढला त्यावेळी त्या मानेचा हाताचा त्रास वाढलेलाच होता, पण ह्या पेशंटचा चिकनगुनियामुळं सगळ्या शरीरात वाढलेला तो चिकनगुनिया घालवला. त्याच्यानंतर त्यांच्या मानेतली जी गॅप होतं, झीज होती ती भरून आणली त्या आपल्या बस्तीनंतर. आणि त्यानंतर पेशंट हा पूर्ण त्या वेदनेतून तर मुक्त झाला पण दोन्ही आजारातून ते मुक्त करू शकलो आपण. हे पेशंटचे जे मिस्टर आहेत हे स्वतः म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी, म्हणजे जनावरांचे डॉक्टर म्हणतो ना आपण, ते होते. त्यांनी जवळजवळ 2-2.5 महिने किमान 6 ते 7 चांगल्या डॉक्टरांकडे ते फिरून आले होते. तरीसुद्धा ते पेशंटला त्यांना समजत नव्हते की असं का वाढत चालले. पण औषध घेऊन सुद्धा तो आजार वाढतच गेला आणि शेवटी बेड रिडन झाले त्यावेळी ते पेशंट आपल्याकडे आले होते. म्हणजे अशी जर कंडिशन असेल तरी सुद्धा चिकनगुनियाच्या पेशंटला लवकरात लवकर आपण रिझल्ट देऊ शकतो. आणि किती ही झालेला असेल, आजार वाढलेला असेल तरी त्यातून बाहेर काढता येतं. अजून एक ह्याचं दादरच्या ओपीडीचं मी तुम्हाला सांगेल. असे बरेच उदाहरण आहेत पण मला जे आठवते ते आता सांगतो की दादरच्या साधारण किती 40-42 वयाचे पेशंट होते आणि त्यांना शुगर होती. शुगर त्यांची ज्यावेळी चिकनगुनिया झाला
आणि शुगर डायरेक्ट शूटआउट झाली, मग 500 550 शुगर झाली. शुगर कमी आहे ना, त्यामुळे अंगदुखी, वेदना प्रचंड वाढल्या, सूज वाढली आणि त्यांना त्रास आहे तो साधारण 2, 2.5, 3 महिने झालं तरी तो कमीच येत नव्हता. ज्यावेळी ते आपल्या एका पेशंटने सांगितलं की असं तुम्ही जावा चिकनगुन्यासाठी, इथं फिरण्यापेक्षा तुम्ही इथं ट्रीटमेंट होईल. पेशंट आल्यानंतर ज्यावेळी त्यांची चिकनगुन्याची सेम ह्या पद्धतीने आपण विषाची ट्रीटमेंट केली, ज्वराची ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर संधिवाताची ट्रीटमेंट केली, त्याच्यानंतर बस्ती केली. ज्यावेळी तिक्तक शिराच्या बस्ती केल्या त्यावेळी शुगर तर त्यांची कमी आहे, कारण इन्सुलिन डिपेंडंट झाले होते ते. शुगर तर कमी आलीच आली, पण त्यांची पूर्ण वेदना, सूज आणि चिकनगुन्याचा जो त्रास होता, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती जे रॅश आलेलं होतं त्यातून ते लाल तर झालंच होतं, पण काळे स्पॉट आलेले होते, ते तर गेलेच गेले. त्यानंतर त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आली आणि जो चिकनगुन्याचा त्रास होता, संधिवाताचा त्रास होता, तो पूर्ण घालू शकलो. ह्या गोष्टीला साधारण 4 साडेचार महिने लागले, पण त्यातून पूर्ण पेशंट बाहेर आला. म्हणजे मला हे सांगायचं की चिकनगुन्याचं किती जरी ह्याच्या आधुनिक शास्त्रानुसार जरी सांगत असेल किंवा व्हायरल ट्रीटमेंट आहे, व्हायरल आहे, तो लोड कमी झालेला असेल किंवा ह्याच्यावरती ट्रीटमेंट नाही, तर तसं काही नाही. जर शास्त्र बदललं तर त्याच्या मर्यादा बदलतात. त्यामुळं त्याच्या जे काही आहेत लिमिटेशन आहेत ते बदलत असतात आणि ज्या काही प्लस पॉईंट आहेत तेही बदलत असतात. त्यामुळे ते शास्त्र वेगळं आहे, त्यांच्यानुसार तसं असू शकतं. पण आयुर्वेद शास्त्राच्या ज्या मर्यादा आहेत किंवा आयुर्वेद शास्त्राच्या ज्या हे आहेत प्लस पॉईंट आहेत ते वेगळे आहेत. त्यामुळे ह्या शास्त्रानुसार आपण किती पुढे गेलेलं असेल, काही जर झालेलं असेल तर चिकनगुन्या देखील किंवा त्याच्यासोबत आलेली जी कॉम्प्लिकेशन आहे ते सुद्धा आपण कमी करू शकतो. प्रेक्षक हो, सरांच्या क्लिनिकमध्ये संशोधन, रिसर्च हे सुरूच असतात आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चिकनगुन्यावरती सरांनी हा जो विषचिकित्सेचा प्रयोग केलेला आहे तो अत्यंत सक्सेसफुल झालेला आहे आणि पंचकर्म आणि आयुर्वेद ट्रीटमेंटबरोबरच विषचिकित्सा म्हणजे जसं की कुठल्याही प्राण्याचा दंश झाल्यानंतर जशी चिकित्सा केली जाते त्या प्रकारची चिकित्सा करून सरांनी चिकनगुन्या खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलेला आहे. सर, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक कॉल येतोय धर्मेंद्र टिमाटे वर्धावरून. हॅलो हॅलो हॅलो. हां, बोला धर्मेंद्रजी. मॅम, माझ्या वडिलांचा म्हणजे रोज सकाळला हातपाय म्हणजे इकडे होतात मॅडम, म्हणजे बोटे नाही का अशी म्हणजे ताठर होतात. अच्छा, हा स्टिफनेस आहे. हा वाताचा कुठला प्रकार आहे? रोज सकाळला वगैरे किंवा संध्याकाळला तसं नेहमीच होतात. अच्छा, वय किती आहे वडिलांचं तुमच्या? वडिलांचं वय आहे 65 वर्ष. अच्छा, दुसरा काही सांध्यांचा त्रास वगैरे आहे का त्यांना? त्यांना अधूनमधून वाताचं म्हणजे शिकायत आहे अशी, म्हणजे हातपायावर अगोदर सुजणी, आता सध्या तर नाही येत आहे, आयुर्वेदिक औषध चालू आहे तर. अच्छा. तर त्यांचं हे म्हणजे नवीनच सुरुवात झाली या वर्षीपासून, म्हणजे बोट इकडे होतात. अच्छा अच्छा, बोट वाकडे होतात म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि सकाळी वाकडे होतात आणि मग थोड्या वेळानंतर म्हणजे बरोबर होऊन जातात. नक्कीच, बरोबर. धन्यवाद धर्मेंद्रजी, तुमचा प्रश्न आलेला आहे. बरोबर. ह्यांनी जे सांगितलं आता आमवाताचाच त्रास आहे ते. त्यांनी जो सांगितलेला आहे तो आमवातामध्ये काय होतं की आम जर वाढत गेला तर जसं सांध्यामध्ये साठतो तसं शिरागत, खंडागत तो जसं जसं आम वाढत जाईल तसं शिरा स्नायू त्यांच्या आखडायला आणि जखडायला सुरुवात होते. सकाळी हा आमाचा किंवा थंडीमुळे हा त्रास जास्त होतो, त्यामुळे वातामुळे शिराची बोटं किंवा सांधे असतात, पूर्वांगोली म्हणतात, ते वाकडे व्हायला लागतात. ते ह्याच्यानुसार आधुनिक मतानुसार सुद्धा मेटाकार्पल आणि फेलिंजेल किंवा इंटरफेलिंजेल हे जॉईंट आहेत ते स्टिफ होणं, त्यानंतर सूज येणं हे आमवाताचं टिपिकल लक्षण आहे. त्यामुळे हे जे लक्षण त्यांनी सांगितलं ते आमवाताचं आहे. तर ह्यांचे आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त आता ह्याच्या पुढे जाऊन थोडंसं आमाचं पाचन करणं आणि त्या ठिकाणी बस्ती घेणं. जर बस्ती केलं तर शरीरातून जे काय आम राहिलेला असेल तो पूर्ण निघून जाऊ शकतो आणि त्यानंतर झालेली झीज आहे ती भरून काढण्यासाठी रसायन चिकित्सा जर केली ज्या वैद्यकडे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्याकडून, तर मात्र ह्यातून ते ह्या वयात सुद्धा पूर्णपणे बाहेर पडू शकतात. सर, आपण आता हा प्रश्न घेणारच होतो की आमवातामध्ये बऱ्याच वेळेला सांधे वाकडे होतात, जसे की हाताची बोटं आहेत किंवा मोठे सांधे आहेत, ते वाकडे व्हायची प्रक्रिया तयार झालेली असते किंवा बऱ्याच वेळेला वाकडे पण होतात. संधिवातामध्ये हाडांची झीज होते, म्हणजे जशी 2 हाडांच्या मधली जी गादी असते, डिस्क असते, तिची झीज झालेली असते आणि हाडं एकमेकांवर घासली जातात. तर ही जी पॅथॉलॉजी असते ही आपण रिकवर करू शकतो का? बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्ही. हा, कारण बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की एकदा बोट वाकडे झाली, हात वाकडे झाल्यानंतर काय करता येऊ शकतं का? तर जवळजवळ ह्याचं उत्तर आहे की 70-80% आपण त्यातून ते हे करू शकतो, म्हणजे रिकवर करू शकतो. एक 20-30% राहू शकतं हे एक, पण ज्याची सुरुवात आहे त्याची मात्र 100% टाळू शकतो. हे पहिलं. कारण काय होतं आमवातामध्ये हा जो आम आहे ना तो जसं शिरामध्ये असेल, स्नायूमध्ये असेल, जे ह्याच्यामध्ये असेल, रक्तामध्ये असेल, त्या पुढे मांसामध्ये गेला, मेदामध्ये गेला, अस्थिमध्ये गेला आणि त्याच्यानंतर मज्जेमध्ये गेला, मग मात्र मज्जागत वाताची जी लक्षणं आहे त्यामध्ये हात पाय वाकडं होणं, तिकडं होणं अशा पद्धतीचे लक्षण होत असतात. ह्याच्यामधला जो आम काढणं आहे ते थोडंसं हे होऊ शकतं, थोडंसं कष्टदायक होऊ शकतं. आणि ज्या पेशंटची झालेली झीज आहे
किंवा झालेले वाढलेले जे वय आहे, त्यानंतर इतर जे आजार आहेत, त्याच्यानुसार हा पेशंट आपल्या औषधाला किती रिस्पॉन्स देऊ शकतो, त्यानंतर बस्तीने त्यामध्ये किती वात कमी होऊ शकतो, त्यानंतर बस्ती झाल्यानंतर त्या शरीरातली झीज किती भरून येऊ शकते, 80%, 90%, 100%, त्याच्यानुसार हे ठरत असते की त्या पेशंटला त्यातून आपण किती टक्के रिकवर करू शकतो. पण 70-80% तर नक्की आपण त्याच्या वयाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये असेल, किती वर्षात जुना असेल तर 70-80% तर ते वाकडे झालेले बोट असतील किंवा त्यामध्ये हात पाय वाकडे झालेले असतील तर ते आपण सरळ करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन की जे ह्याचा आहे गुडघ्याच्या मध्ये बाग पडले, जेनू व्हायरस किंवा त्याला डिफॉर्मिटी बनले जातं की पायामध्ये बाग पडलेला असतो, तर ही डिफॉर्मिटीसुद्धा आपण फक्त औषधावरती आणि तिक्त क्षीराच्या ज्या बस्ती केल्या जातात त्याच्यावरती जवळजवळ 60 ते 65% हे सरळ करण्यामध्ये किंवा जो बाग पडलेला आहे तो सरळ करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. ऑपरेशन तर आपण त्याचं टाळू शकतो 100%, हे तर नक्की आहे. पण जो बाग पडलेला आहे तो सुद्धा त्याच्या वजन किती आहे, वय किती आहे, त्यानंतर किती प्रमाणात बाग पडलेला आहे, जी मिडल मेनिस्कस आहे ती किती प्रमाणात झिजलेली आहे, लॅटरल मेनिस्कस किती राहिलेले आहे, ह्याच्यावरती ते खरं तर ठरत असतं. पण मिडल मेनिस्कसची जी झीज आहे ती जर चांगल्या पद्धतीने भरून आली त्या पेशंटची, मग मात्र ह्या 70-80% आपण त्यांचा जो बाग आहे तो नुसत्या औषधावरती आणि बस्तीच्या जोरावरती आपण त्याचा कव्हर करू शकतो. बरोबर सर, आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहे. आपल्याला एक फोन येतोय संतोष भुगे वाशिमवरून. हॅलो संतोषजी. हा मॅडम. विचारा, प्रश्न विचारा. सर, मी 7-8 वर्षापासून या आजाराने एवढा त्रस्त आहे. कोणत्या आजाराने? पाठीमध्ये बाग पडला. मी पहिल्यांदा एक सिव्हिल इंजिनियर होतो, चांगलं काम करत होतो, वजन सुद्धा चांगलं होतं. पण बरेच म्हणजे थोडासा एक 2-3 महिने आराम घेतला. मग एवढ्या प्रॉब्लेम आल्या सर मला की आता म्हणजे असं पूर्ण बाग पडलेला आहे आणि जवळपास 8 फुटाचं म्हणजे 6 इंचाचं अंतर मानेमध्ये आणि जमिनीमध्ये असतं. अच्छा. म्हणजे पुढच्या बाजूला वाकलाय तुम्ही, मागच्या बाजूला वाकलाय, कसं बाग पडलाय म्हणजे? पुढच्या बाजूला वाकलोय. ओके. हा. आपलं वय किती आहे? मी फक्त 43 वर्षाचा आहे मॅडम आणि दिसतो 63 वर्षाचा. बर. मला सरांना भेटायचं होतं प्रत्यक्ष. ठीक आहे. नंतर भेटेल सुद्धा मी 1-2 महिने. तुम्ही सांगताय. हा ठीक आहे, प्रश्न कळला तुमचा. धन्यवाद संतोषजी. नेमकं म्हणजे आता हा बेंड सरळ होईल का किंवा मग माझ्या आजाराचं कारण मला समजू शकेल का? नक्कीच. म्हणजे पाठ आणि कंबर दुखते सर. बरोबर. पाठ आणि कंबर खूप दुखते आणि मला जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा जास्त त्रास होतो. नक्कीच संतोषजी, तुमचा प्रश्न मिळालेला आहे. फोन ठेवला तरी चालेल. ह्यांनी आता जो आपल्याला आजार सांगितलेला, आजार प्रकार सांगितलाय, तर त्या मणक्यामध्ये असणारे 2 आजाराचे लक्षण असू शकतात ह्याच्यावरून बोलण्यावरून. एक आहे अँक्लॉजिंग स्पॉन्डिलोसिस, त्यामध्ये मणका कडक होतो, हे एक असू शकतं. किंवा दुसरा ही कायफोसिस म्हणतात त्याला, म्हणजे अँटेरियर बेंडिंग म्हणतात. म्हणजे माणूस आहे तो पुढे वागतो आणि मणक्यामध्ये गॅप पडतो आणि मान पण खाली होते. तर ही त्यांनी जे सांगितलेली ते मणक्यामध्ये झीज होणं हे कारण असू शकतं. किंवा मग अँक्लॉजिंग हे कायफोसिस, ज्याला विकृती म्हणतात, जे काय म्हणतात त्याला, ॲनाटॉमिकल ही विकृती आहे, ह्याच्यामध्ये होते. तर ह्याची जी ट्रीटमेंट आहे ना ही होऊ शकते. ह्याला आयुर्वेदानुसार जसं आता आपण जे म्हणलं की रसगत, रक्तगत, मांसगत, मेदगत, अस्थिगत, मज्जागत आणि शुक्रगत वाताची ट्रीटमेंट करावी लागते. अनुवंशिकतांची चेक केली जाते आणि त्यानुसार काही औषधं, पाठ बांधण्यासारखा उपचार, त्यानंतर लेपाचे उपचार आणि पोटातून त्यांना बसते. म्हणजे साधारण 21 दिवस असे 63 बस्ती दिल्यानंतर तर ह्या पेशंटमध्ये फरक पडण्याची शक्यता असते. पण ह्यांना एकदा येऊन दाखवावं लागेल किंवा जवळच्या डॉक्टरकडे त्यांनी जर का दाखवलं तर ह्यांची बस्ती ह्या पंचकर्माने ज्या तिक्त क्षाराच्या बस्ती म्हणल्या जातात ते पाठ बांधण्यासारखा उपचार, त्यानंतर लेपाचा उपचार, ह्याचे जे लेप असतात ते अस्थि मज्जागत वाताचे जे हे आहेत उपचार आहेत हे जर ह्यांच्यात केले, त्यानंतर शुक्रगत वाताची जी ट्रीटमेंट आहे ते ह्यांच्यामध्ये जर केली तर ह्यांच्यामध्ये रिझल्ट यायला मदत होत असते. जसं स्कोलिओसिस, लॉर्डोसिस, म्हणजे एका बाजूला मणका वाकलेला असेल, दुसऱ्या बाजूला मणका वाकलेला असेल, तर ह्याची सुद्धा ट्रीटमेंट ही होत असते. नक्कीच. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा
9766692055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689786948 किंवा 97666922055. तर प्रेक्षकांनो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहे तो वैद्य सचिन भागवत गोडसे सर. सर, आपण आमवाताबद्दल थोडंसं बोलणार आहोत की आमवात हा शक्यतो तरुण वयामध्ये जास्त बघायला मिळतो आणि त्यातल्या त्यात जर आपण बघितलं तर स्त्रिया आणि लहान मुलांमध्ये आमवाताचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर. लहान मुलांचं जर म्हणाल तर लहान मुलाचं वय हे कपाचंच असतं. आजार हा कपाचाचा आहे, आम वाढतो म्हणजे. त्यानंतर त्यांना जे खाणं पिणं बाहेरचं जे चॉकलेट असेल, बिस्किट असेल, ब्रेड जे असेल, बेकरी आयटम जे जास्त असेल किंवा फास्ट फूड असेल किंवा दुधामध्ये प्रोटीन पावडर किंवा चॉकलेटचे जे आज म्हणजे हे वापरले जातात, चॉकलेट फ्लेवर, हे फ्लेवर, ते फ्लेवर, त्याच्यातून काय होतं, शरीरामध्ये आम निर्माण होतो ते वय असल्यामुळं, कपाचा वय असल्यामुळं. दुसरं, त्यांना जे मिल्कशेक वगैरे किंवा दूध सकाळी उठल्यानंतर त्याला भूक आहे का नाही हे पाहिलं जात नाही आणि आई वडिलांकडून त्यांना किंवा आतील आडापोटी त्याला भरवलं जातं, खाऊ घातलं जातं. मुलगा नाही म्हणतो आणि ह्याला खाऊ घातलं जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्याच्या शरीरामध्ये आम वाढण्याचं. कारण वयच आहे ते कपाचं, त्यामुळे त्या शरीरामध्ये आम आहे तो चिकट पदार्थ वाढत जातो आणि मुलगा तो सुकडा होतो आणि जेवत नाही. आणि बऱ्याच पालकांची तक्रारी राहते परत की हा खात नाही, पित नाही, उंची वाढत नाही, वजन वाढत, कारण त्या शरीरामध्ये आम वाढल्यामुळं ते जे काही खाऊ पिऊ घातलेलं असतं ते त्या शरीराला लागत नाही. शरीरात जर नाही लागलं तर तो त्याची उंची वाढत नाही आणि वजन वाढत नाही. हे त्याच्या पाठीमागचं कारण लहान मुलांच्या बाबतीतलं. आता महिलांच्या बाबतीत काय होतं की बऱ्याचदा जे रजस्वला परिचर्या म्हणजे पाळीच्या काळामध्ये 4 दिवस आराम करायला पाहिजे, तिथं आराम न होणं. त्यानंतर अति धावपळ असणं, दगदग असणं, सकाळी लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं, थोड्या तक्रारी झाल्या तर त्याकडे दुर्लक्ष करणं. त्याच्याबरोबर जे खाणं जे आहे ते शिळं खाणं जास्त येणं, ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आम वाढायला सुरुवात होते. त्यानंतर समजा त्यापुढं जाऊन एका दुसरी डिलिव्हरी झालेली असेल, सिजर झालेलं असेल, त्याच्यानंतर शेकशेगडी न केलेली असणं किंवा अबॉर्शन झालेलं असेल, त्याच्यानंतर शेकशेगडी न केलेली असणं, ह्या कारणामुळे काय होतं की 9 महिने ज्या शरीरामध्ये ओलावा राहिलेला आहे तो ओलावा तसाच राहतो आणि आम निर्माण होण्याचा 70-80% ते कारण राहतं. त्याच्यामुळे काय होतं, वात वाढतो, ज्याला शरीरामध्ये बोलीभाषेमध्ये असं म्हणलं जातं की धोधरा सुटला आहे. फक्त वजन किंवा शरीर फुगतं आणि त्यांच्यामध्ये पाय दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते आणि झीज व्हायला सुरुवात होते. त्यानंतर त्यांच्या अंगातलं रक्त कमी होतं, कॅल्शियम कमी होतं आणि फक्त शरीरात ते फुगत जातं. असं वाटतं की खाणं पिणं तर कमी आहे तरी का वजन वाढते. तर तो शरीरात सुटलेला धोधरा असतो किंवा त्याला पक्वशगत वात म्हणलं जातं. वात वाढतो आणि त्या वातामुळे काय होतं, खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर जे रक्तात व्हायला पाहिजे ते चरबीत व्हायला लागतं आणि मग मात्र त्यांचं वजन वाढायला लागतं. अशा पद्धतीनं स्त्रियांच्या बाबतीत काय होतं की आमाचं प्रमाण हे जास्त साठतं. आमाचं प्रमाण जेवढं जास्त होईल तेवढं आमवाताचे लक्षणं त्यांच्यामध्ये वाढत जातात. म्हणजे ह्या मुलींच्या जे आता मी सांगितलं तुम्हाला की मुलींच्या बाबतीत तर हे जास्त प्रमाणात होतं, कारण त्यांना बाहेरचं खाणं, त्यानंतर धावपळ करणं, त्यानंतर फास्ट फूड, जंक फूड हे त्यांच्या पोटात जास्त येतं. अंगाला तेल न लावणं, दूध न खाणं, दूध न पिणं, हे त्यानंतर पनीरसारखे आंबट आंबवलेले जे पदार्थ आहेत हे जास्त प्रमाणात त्यांच्या शरीरात जर गेले, उशिरा जर जेवण केलं असेल, त्यानंतर दिवसा जर झोपणं होत असेल, रात्री जागरण होत असेल, हे सगळी कारणं आहेत त्या शरीरामध्ये आम वाढत जातात आणि त्याच्यातून त्यांना आमवाताचा त्रास होतो. कमी वयात सुद्धा स्थौल्य वाढत जातं, त्यामुळे सांधे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, पाठ दुखायला लागते. ह्यांची ट्रीटमेंट ज्यावेळी केली जाते त्यावेळी हा प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्यांची ट्रीटमेंट केली जाते. आमाचं अगोदर त्यांचं पाचन केलं जातं, त्याचं कारण शोधलं जातं, त्या कारणानुसार त्याचं आमाचं पाचन केलं जातं आणि मग मात्र ह्यांची ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल की एक मुलगी, मला वाटतं साधारण 25 किंवा 26 वय असेल मुलीचं, लग्न अजून झालेलं नव्हतं. त्यानंतर ट्रीटमेंट आपल्याकडे आली होती, ती सगळ्या ह्याच्या आमवाताची सगळी टिपिकल लक्षणं होती. आमवाताची त्यांना ट्रीटमेंट केली. आमवाताची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना जे होणारं अपत्य ते एकदम नॉर्मल होतं. त्यांना शंका होती की मला आमवाताचा त्रास आहे म्हणजे माझ्या मुलाला होईल का, तर तो सुद्धा आपण त्या आमवाताची ट्रीटमेंट ज्यावेळी त्यांना पूर्ण केली, वमन, विरेचन, बस्ती, नस्य करून त्यांना आपण चान्स घ्यायला लावलेला होता. म्हणजे सर्व शरीराची शुद्धी केली आणि मगच चान्स घ्यायला लावलेला होता. म्हणजे त्यांचा जर आमवात आपण घालवला तर पुढच्या पिढीचं सुद्धा आपण आमवात घालवू शकतो. कारण बऱ्याचदा असं दिसतं की अनुवंशिकता असते. जसं ह्याच्यामध्ये अनुवंशिकशास्त्रानुसार जे टाईप करतानाच आमवाताचे त्यांनी सिरो पॉझिटिव्ह, सिरो निगेटिव्ह आणि इडिओपॅथिक आणि सगळ्यात शेवटचा चौथा जो सांगितला तो म्हणजे जीवनाईल, म्हणजे हे अनुवंशिकता पण असू शकते. बरोबर.
आयुर्वेद कुठला किती डीप विचार करू शकतं त्याचं जर कारण शोधलं तर एका पिढीत नाही तर पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा आपण आमवत हा घालू शकतो. बरोबर. सर, वातव्याधीमध्ये वाताचे आजार टाळण्यासाठी आहार आणि विहार कसा असावा? सगळ्यात महत्त्वाचं विचारलं तुम्ही. सकाळी लवकर उठायला पाहिजे, अंगाला तेल लावायला पाहिजे आणि थोडंसं तरी चालणं फिरणं आणि सूक्ष्म व्यायाम ज्यामध्ये सूर्यनमस्कार करणं असेल, योगासनं असेल असा व्यायाम असावा. त्याच्यानंतर आंघोळ ही काही खाणं पिणं जे बेड टी किंवा ब्रेकफास्ट हे झाल्यानंतर हे जर केलं, कारण हे एक आमवताचं लक्षण आहे. जो खाल्ल्यानंतर जर का आंघोळ करत असाल तर मग मात्र त्यातून सुद्धा आम शरीरामध्ये वाढतो आणि आमवत होऊ शकतो. त्यामुळे अगोदर आंघोळ करणं आणि त्याच्यानंतर जेवण किंवा न्याहारी करणं. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण आहे ते कमी आणि लवकर 5 ते 7च्या दरम्यान व्हावं. फास्ट फूड, जंक फूड, वांगं, बटाटा, भात, हरभरा डाळ किंवा बेकरी आयटम असतील, हॉटेलिंग असेल, ह्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे. आणि जेवणामध्ये आहारामध्ये दुधाचा तुपाचा वापर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मेथीचे लाडू असेल, हळीवाचे लाडू असतील किंवा तिळाच्या पोळ्या असतील, आता फक्त हिवाळ्यात न खाता ते पूर्ण वर्षभर जर त्यांनी जेवणामध्ये ठेवल्या तर शरीरामध्ये वात वाढत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शरीराला किमान आठवड्यातून एकदा तरी अंगाला तेल लावायला पाहिजे. असं म्हणलं जातं की अंगाला जर तेल लावलं की अभ्यंगम आचरित नित्यम सा जरा श्रम वाता, म्हणजे जे वात वाढणार आहे, श्रम वाढणार आहे किंवा येणारं जे म्हातारपण आहे ते सुद्धा आपल्याला उशिरा येऊ शकतं. दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू त्वक सुत्वक स्वप्न दाढ्यकृता, म्हणजे जी आपली त्वचा आहे, हाडं आहेत, ही सगळी मजबूत होतात त्या फक्त ह्यानं जर शरीराला आपण अभ्यंग जर केलं तर. आणि एवढं करूनही जर का समजा काही कुठल्या कारणास्तव किंवा काही आगंतुक कारण जे आपण म्हणतो, पडलेलं असेल, मार लागलेला असेल किंवा ही विषयासारखी कारण असेल तर मग मात्र त्यांनी जर का वात वाढलेलं असेल, संधिवातासारखी किंवा आमवतासारखी जर लक्षणे येत असतील किंवा अनुवंशिकता असेल तर मग मात्र जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी वर्षातून किमान एकदा तरी शरीराची शुद्धी ज्याला म्हणलं जातं ते पंचकर्म एकदा तरी बस्ती करून घ्यावी. कारण वातासाठी सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे बस्ती. जर वर्षातून एकदा जरी पावसाळ्यामध्ये त्यांनी बस्ती केल्या तर मग मात्र वाताचा कुठलाही आजार त्यांना म्हणजे स्पर्श करत नाही किंवा त्यांच्या शरीरामध्ये शिरू शकणार नाही. सर, जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. आज मला सांगायला आवडेल की जसं ह्याचे जे आजार आहेत, म्हणजे पेशंट ज्यावेळी शेवटी येतो किंवा चिकनगुन्या झाल्या, आता पूर्ण त्या पेशंट बेड रिडनच आहे त्यावेळी येतो. त्यानंतर आमवताचं आहे, आता पूर्ण वात वाढून पूर्ण पेशंट सुजून बसलेला किंवा स्टिरॉइड डिपेंडंट झालेला आहे त्यावेळी येतात. किंवा हे संधिवाताचे पेशंट आहेत पण झिजून त्यांचा खोबा पण गेलेला आहे, त्यानंतर गुडघा पण गेलेला आहे, मणक्यात पण झीज झालेले आहे, अशा शेवटच्या कंडिशनमध्ये येतात. जर तुम्ही लवकरात लवकर जायला आयुर्वेदाकडे आणि आयुर्वेदिक पद्धतीनं आयुर्वेदिक ट्रीटमेंट, त्याचं आयुर्वेदिक निदान, आयुर्वेदिक ट्रीटमेंट अशा पद्धतीने जर केली तर मग मात्र कमी कालावधीमध्ये, कमी पैशामध्ये, त्यानंतर कमी पथ्य पाळून आणि सगळ्यात महत्त्वाचं विना साईड इफेक्ट आपण त्यांची ट्रीटमेंट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त वेदना नाही तर त्या वेदनेतून तर तो पेशंट मुक्त होणारच आहे, पण त्या आजारातून सुद्धा पूर्ण मुक्त होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीत जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट असेल तर एकदा तरी तुम्ही कुठलंही ऑपरेशन करण्याच्या अगोदर किंवा कुठल्याही 2-2, 3-3 वर्षे, 4-4 वर्षे कुठलीही औषधं खात बसण्यापेक्षा जर आयुर्वेदिक जवळच्या वैद्याकडे गेला, तुम्ही जर सल्ला घेतला तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या आजारानुसार, तर होणारे आजार तर टाळता येतील, पण झालेले आजारसुद्धा कमी कालावधीमध्ये, कमी पथ्यामध्ये, कारण हे जे गैरसमज आहे ते तुमच्या डोक्यातून निघून जातील. कारण हे जोपर्यंत तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे किंवा वैद्याकडे भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुर्वेदात काय चाललंय किंवा आयुर्वेद किती पुढे गेलेलं आहे हे समजणार नाही. कारण आयुर्वेद आता लिमिटेड राहिलेलं नाही, तो काय म्हणू आपण त्याला, ह्यानेही आधुनिक रूप घेतलेलं आहे. त्यामुळे जवळच्या वैद्याकडे जावं आणि आपल्या आजाराची शहानिशा करावी आणि ह्यातून कायमस्वरूपी कसं मुक्त होईल हे मात्र त्यांनी पाहावं. तर प्रेक्षक सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागत आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला संधिवातावरती खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे धन्यवाद देते, आभार मानते. नमस्कार. प्रेक्षक हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या वैद्यांना, तज्ज्ञ वैद्यांना इथे बोलवत असतो आणि वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन घेत असतो. तर प्रेक्षक तुमच्याही काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट फोन करून विचारू शकता. तेव्हा पुन्हा भेटू या पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन वैद्यांसोबत एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689
786-948 किंवा 9766692055.